माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महानसंत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत मुक्ताबाई महिमा भाग 9 कथासार अभिवाचन करत आहे. आवडले तर नक्की प्रतिक्रिया द्या. आजचा भाग आपला समाप्तीचा आहे. उद्यापासून आपण दुसरा संत महिमा बघणार आहोत. कोण परळ देतो पाहतो. गोष्टीचे नाव कोण परळ देतो पाहतो. एकदा निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा निर्माण झाली. त्यांनी मुक्ताबाईस मांडे करण्यास सांगितले. मुक्ताबाईने सर्व साहित्याची जमवाजमव केली, पण मांडे भाजण्यासाठी लागणारे मातीच्या खापराचे परळ त्यांच्याकडे नव्हते. म्हणून ती कुंभारवाड्यात गेली. कुंभाराकडून एक परळ घेऊन परत घरी येण्यास निघाली. वाटेत विसोबा चाटे, जे पुढे विसोबा खेचर या नावाने मोठे झाले, ते भेटले. विसोबा मूळचा स्वभाव अत्यंत दुष्ट होता. सैन्याशाची पोरं म्हणून त्यांनी विरक्त परित्यक्त जीवनच जगले पाहिजे. त्यांनी समाजात मिसळता कामा नये. त्यांना समाजात स्थान नाही, कारण त्यांनी आपल्या वर्णाश्रम धर्माचे नियम मोडून समाजाला कलंक लावला. हे त्यांचे ठाम मत कायम होते. जरी पैठणच्या पंडितांनी शुद्धीपत्र दिले तरी ते मानायला विसोबा तयार नव्हते. त्यामुळे या मुलांच्या मार्गात पदोपदी काटे पसरायला ते नेहमी सिद्ध असत. विसोबाने मुक्ताबाईच्या हातात परळ पाहिले. त्याने विचारले. बिचारा मुक्ताबाईने भाबडेपणाने खरे सांगून टाकले. विसोबाने ते परळ तिच्या हातात निसकावून घेतले. जमिनीवर आपटून त्यावर पायाने दाबून तुकडे तुकडे केले आणि म्हणाले, मांडे खातायत मांडे, मनातले मांडे खात बसा म्हणावं. सैन्याशाच्या पोरांना हवेत कशाला जिभेचे चोचले. मुक्ता हिरमुसली झाली. ती परत परळ आणण्यासाठी कुंभारवाड्याकडे वळली. पण त्या आधीच विसोबा तरा तरा कुंभारवाड्यात गेला. कुंभारानं म्हणाला, ती सैन्याशाची पोरगी परळ न्यायला येते, याद राखा. कोणी परळ दिले तर गाठ माझ्याशी. मुक्ताबाई रडत रडत घरी आली. ते पाहता पळत पळत ज्ञानेश्वर तिच्याजवळ आले. त्यांनी रडण्याचं कारण विचारलं. ज्ञानेश्वर कधीच मानपानाची पर्वा करीत नसत. ते म्हणाले, विसोबाच्या सांगण्यावरून कुंभाराने परळ दिली नाही एवढेच ना. तू निराश होऊ नको. तू सर्व साहित्य घेऊन ये, मी देतो तुला परळ. चल आटोप, तयारी कर पाहू. इकडे विसोबा चाटे या मुलांची फजिती पाहण्यासाठी लपत चपत मुक्ताबाईच्या पाठोपाठ त्यांच्या झोपडीजवळ येऊन लपून उभे राहिले. एका खिडकी आड उभे राहून आत काय चालले ते पाहत होते. त्यांना मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मुक्ताबाई आनंदाने सर्व साहित्य घेऊन आली. ज्ञानेश्वर वनवे झाले. योग सामर्थ्याने आपली पाठ लालीलाल तापवली. हे पाहून मुक्ताबाई आश्चर्याने पाहत राहिली. ज्ञानेश्वर म्हणाले, अगं असते नुसते बघतेच काय उभी राहिली. पटापट मांडे भाजून घे. मुक्ताबाईने पटापट मांडे भाजून घेतले. सर्व मांडे भाजून होता ज्ञानदेवाने आपली पाठ पहिल्यासारखी केली. विसोबाने ज्ञानेश्वराचे प्रचंड योग सामर्थ्य पाहिले. त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फरले राहिले. क्षणभरात त्यांनी स्वतःला सावरले. त्यांना स्वतःची लाज वाटू लागली. आपण या भावंडांना उगाचा त्रास दिला म्हणून दुःख झाले. त्यांना अत्यंत पश्चाताप झाला. ही भावंडे जेवायला बसली होती. विसोबा पळतच झोपडीत घुसले. त्याने ज्ञानेश्वराच्या पायावर लोळण घेतली, क्षमा मागितली. ज्ञानेश्वराच्या ताटातील उष्टावलेला एक घास घेऊन प्रसाद म्हणून खाल्ला. ज्ञानेश्वर त्याला म्हणाले, तू गा होसी खेचर सर परता वेगेशी. काय म्हटले? तू गा होशी खेचर सर पडता वेगेशी. म्हणजे तू देवाप्रमाणे वाणीच्याही पलीकडचा हो. पुढे ज्ञानेश्वराने त्यांना खेचरी मुद्रा शिकवली आणि ते खरोखरीच परतेहून परते घर तेथे राहू निरंतर असे म्हणण्याचे अधिकारी बनले. पुढे त्यांनी मुक्ताबाईकडून गुरुपदेश घेतला. या भावंडांची सेवा करण्यात आयुष्य घालवले. ज्ञानेश्वराच्या सांगण्यानुसार ते पुढे औंढ्या नागनाथ येथे गेले. शंकराची भक्ती केली. नामदेवाला त्यांनी गुरुपदेश केला. आता पुढची गोष्ट आहे समाप्तीची. मुक्ताबाई मुक्त झाली. मुक्ताबाई मुक्त झाली. ज्ञानदेवाने आळंदीत समाधी घेतली. निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांना खूप दुःख झाले. त्यांनी आळंदी सोडली. फिरत फिरत कन्हा नदी काठी सासवडला आले. ज्ञानदेवाच्या समाधीनंतर अवघ्या 2 महिन्यात सोपान देवांनी सासवड येथे समाधी घेतली. निवृत्ती खूप व्यथित झाले. मुक्ताईच्या डोळ्याचे पाणी कळत नव्हते. ती अबोल झाली. झोपडीच्या कोपऱ्यात बसून सोपान देवाच्या आठवणीने सतत अश्रू ढाळू लागली. हे गाव सोडले तर परिस्थितीत बदल होईल असे निवृत्तींना वाटले. त्यांनी सासवड सोडण्याचा निर्णय घेतला. मुक्ताबाईला सोपान देवांना सोडून जाण्याची इच्छा नव्हती, पण ज्येष्ठ बंधूच्या पुढे बोलता येत नव्हते. ती अनिश्चयतेनेच निघाली. हिंडत फिरत हे दोघे तापीच्या नदीच्या तीरी इलाहाबाद येथे आले. शेजारीच मुक्ताबाईचा शिष्य चांगदेवाचे
चांगदेव गाव होते. तेथेच चांगदेवाने घोर तपश्चर्या केली होती. तेथेच त्यांनी समाधी घेतली. तेथे मुक्ताबाईला चांगदेवाची खूप आठवण येऊ लागली. ती निवृत्ती नाथांना म्हणाली, दादा, मला माझ्या भावाला भेटण्याची खूप इच्छा झाली. तो निर्गुणाच्या शय्यावर झोपला. त्या अविनाशी पाळण्याजवळ जाऊन परत एकदा त्याला अंगाई गाण्याची इच्छा होते. निवृत्ती तिला समजावू लागली. तोच ती परत म्हणाली, दादा, मला आता सर्वत्र कृष्णाचे अस्तित्व जाणवू लागले. समोरच जमुना मला खुणावते. दादा, तुझी काळी मुक्ता काळी चंद्रकळा नेसून या काळ रात्र एकटीच घागरीत यमुनेचे पाणी भरण्यात जाणार आहे. तिचे भान हरपले होते. तिच्या वृत्ती उन्मन झाल्या होत्या. दृष्टी शून्यात होती. हे ऐकून निवृत्ती तत्तरून लागले. ते म्हणाले, मुक्ता, रात्र आता कुठे आपण कुठे काढायचे? मुक्ता म्हणाली, कशाला हवी रे जागा दादा? आता हे यमुनेच्या तीरावरून मी कुठेही जाणार नाही. मी येथेच राहणार. मी खरोखरी मुक्त झाली. इतक्यात विजा कडाडल्या, चमाकल्या, सारे विश्व प्रकाशले. कडकडाडात एक विजेचा लोळ खाली आला. मुक्ता त्या विजेत सामावून त्याच स्वरूपी विलीन झाली. आता अभंग ऐकूया आपण. नेत्र खरोखर भरून आले. हो, नेत्र खरोखर भरून आले. कडाडली वीज झाली निरांजन ज्योती. मुक्ता योगिनीने तेव्हा सारी तोडली की नाती. जल उफाळून आले झाले आकांक्ष गैरे. मुक्ता म्हणे, दादा, आता माझा वियोग साहिरे. गेली विजा आकाशात झाली ज्योतीतली ज्योत. तापी माईच्या तीरावर झाली मुक्ताई की लुप्त. आपण श्री संत चरित्र महिमा मुक्ताबाईचा थोडक्यात बघितला. ज्यावेळेस ऐकत होतात किंवा वाचन चालू होते त्यावेळी डोळ्यासमोर चित्र येत होते. कधी कधी नेत्रात पाणी येत होते. खरोखर मुक्ताबाईचा आपण प्रत्येक गोष्टी परत एक श्लोक घेतला आहे. तर आता आपण राहिलेले 9 ते 13 श्लोक ज्ञानेश्वर माऊलीचे मुक्ताबाईचे हरिपाठाचे घेऊया आणि मुक्ताबाई समाप्त करूया. मुक्त दोन्ही नाही करतो कणी. हरिनाम पर्वणी सर्व काळ. नाही काळ ते आम मुक्ती कैची. हरिनाम छंदाची गोडी थोरी. नाना विघ्न बाधा नायको आम्ही कदा. निरंतर धंदा राम कृष्ण. मुक्तपणे मुक्ताताई पैरत. हरिनाम स्मरत सर्व काळ. मुक्तपण अखंड त्याशी पै पावले. मुक्ताची घडले हरीच्या पाटे. रामकृष्ण मुक्त झाले पै अनंत. तरले पतित युगायुगी. कृष्ण नामे जीव सदा झाले शिव. वैकुंठ राणी व मुक्त सदा. मुक्ताई संजीविनी मुक्त मुक्ती कोडे. झाले पै निभाडे हरी रूप. भजन भाव देई नित्य नाम पैटा. नामेची वैकुंठ गणिका गेली. नाममंत्र अम्मा हरी रामकृष्ण. दिननिशी प्रश्न मुक्ती मार्ग. नामाचे तारकू तरले भव सिंधू. हरिनाम छंदू मंत्र सार. नाममंत्र हरी निजदासा पावे. ऐकुनिया धावे लव करी. सूर्यदर्शन पावे येऊन झटकरी. पांडवा साहकारी श्रीकृष्ण रया. निजानंदे दावी उघड वैकुंठ. नामाची प्रगट आम्हा लागी. मुक्ताई जीवन मुक्ता संसार. हरिपाठे पारावर केला आम्ही. नाम बळ देई असुनिया मुक्त. शांती क्षमा चित्त हरी भजने. दयादरा चित्ती सरभूती करुणा. निरंतर वासना हरी रूपे. माधव मुकुंद हरिनाम चित्ती. सर्वत्र पैमुक्ती नाम पाटे. मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू. अवघाची संसारू मुक्त केला. ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. श्री संत आदिशक्ती मुक्ताई कृत हरिपाठ आपण ऐकला. या ठिकाणी श्री संत मुक्ताबाई चरित्र समाप्त झाले. उद्यापासून आपण दुसरे चरित्र बघूया.